फार्मर आय डी कार्ड ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं आहे म्हणजे अर्ज केलेला आहे त्यांना पोस्टाद्वारे अजूनपर्यंत फार्मर आय डी कार्ड जे आहे ते अजून मिळालेलं नाही। आपण तर ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं आहे, मोबाईलमधून म्हणा किंवा CSC सेंटरमधून म्हणा किंवा अन्य ठिकाणाहून म्हणा, आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केली। ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेला महिनाभर झाला पण अजूनपर्यंत आपल्या घरापर्यंत आलं नाही। पण आता त्याचं काम आहे, भरपूर काम आहे। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की आपल्याला हे जे फार्मर आय डी कार्ड आहे आपल्याला ऑनलाईन काढायचं आहे की पोस्टाद्वारे येईल, तर ही माहिती आपण सगळी जी माहिती आपण समोर जाणून घेणार आहोत। तर तुमचं बनलं की नाही बनलं ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। यासाठी ॲग्रीस्ट्रॅक योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी नाव नोंदणी जी आहे ते करणे अनिवार्य केलेले आहे। नोव्हेंबर 2023 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आधार क्रमांक आणि पॅन कार्ड प्रमाणेच एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्याचा निर्णय जे आहे ते सरकारने घेतलेला आहे। या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते आणि शेतीविषयक जी सर्व माहिती आहे एकत्रित ठेवणे हा आहे, म्हणजे एका जागीच ठेवणे हा जो या योजनेचा उद्देश आहे। त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळणार असून जे मध्यस्थांची भूमिका आहे म्हणजे मध्यस्थी माणसं आहेत त्यांची जी भूमिका आहे ते कमी होणार आहे। फार्मर आय डी नंबर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना वारंवार जी KYC आहे ती करण्याची गरज भासणार नाही। यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारख्या योजनांची पडताळणी जी आहे ती अधिक सोपी होणार आहे। जर तुम्ही या फार्मर आय डी कार्डसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत मेसेज आला नसेल तर ती कोणती पद्धत आहे तुमची स्थिती तपासायची म्हणजे स्टेटस तपासायचं ते आपण समोर आता जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला ही जी खाली लिंक दिसत आहे लिहून, ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे, टेन्शन घेऊ नका। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तिथे एनरोलमेंट ID किंवा आधार क्रमांक यापैकी एक माहिती प्रविष्ट करा आणि तपासा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर अर्ज अद्याप प्रक्रियेमध्ये असेल तर त्याची स्थिती जी आहे म्हणजे स्टेटस जे आहे ते पेंडिंग दिसणार आहे। अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला 11 क्रमांकाचा एक ID क्रमांक दिसेल आणि त्याच्या समोर अप्रूव्ह असे स्टेटस तुम्हाला दिसणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी साठी नोंदणी करावी जेणेकरून जे काही सरकारी योजनेचा लाभ आहे थेट त्या शेतकऱ्यांना मिळत राहणार आहे। तर बघा, जर तुमचं जे स्टेटस आहे अप्रूव्ह पण दाखवत असेल ठीक आहे, तरी पण तुम्ही जे आहे CSC सेंटरमधून बिनकामाने तुम्ही जे फार्मर आय डी कार्ड आहे ते काढू नका। कारण 1 महिन्यानंतर म्हणा किंवा 2 महिन्यानंतर म्हणा तुमच्या घरपोच जे फार्मर आय डी कार्ड आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र आहे ते तुम्हाला घरपोच मिळणार आहे। टेन्शन घेऊ नका, घरपोच मिळणार आहे। तुम्ही बिनाकामानं तुम्ही तुमचे 100 रुपये किंवा 200 रुपये वाया घालवू नका। तुम्ही CSC सेंटरमध्ये समजा अर्ज केला असेल आणि तुमचं स्टेटस जे आहे ते अप्रूव्ह म्हणजे तुमचं जे शेतकरी कार्ड आहे म्हणजे फार्मर आय डी कार्ड आहे ते बनलं असेल तर तुम्ही तिथून काढू नका, कारण सध्या त्याचं काम नाही। तुमचं ऑलरेडी बनलं आहे ठीक आहे, त्याची जी माहिती आहे ते सरकारपर्यंत गेली आहे म्हणजे बनलेलं आहे। तर ते जे कार्ड आहे तुम्हाला पोस्टाद्वारे आधार कार्ड जसं आपण नवीन काढलं होतं सुरुवातीला त्याचप्रमाणे पोस्टाद्वारे ठीक आहे, आधार कार्डला पण सुद्धा 1 महिना 2 महिने घरी यायला पोस्टाद्वारे वेळच लागला। त्याचप्रमाणे हे जे फार्मर आय डी कार्ड आहे तुमच्या घरी यायला 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो। बिनाकामानं तुम्ही 100 किंवा 200 रुपये खर्च करू नका ठीक आहे। पोस्टाद्वारे तुमचं हे जे फार्मर आय डी कार्ड आहे ते तुमचं घरपोच येणार आहे। तुमचं समजा स्टेटस पेंडिंग दाखवत असेल तर तुमचं काही दिवसानंतर अप्रूव्ह होणार आहे, टेन्शन घेऊ नका ठीक आहे। अप्रूव्ह होईल, वाट पहा। अप्रूव्ह झाल्यानंतर जे तुमचं कार्ड आहे 1 महिन्यानंतर म्हणा किंवा 2 महिन्यानंतर म्हणा तुमच्या घरपोच तुम्हाला मिळून जाणार आहे ठीक आहे।
तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, शेअर करा, लाईक करा. ठीक आहे. तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.